हॅलो, आजची रेसिपी सुरू करते पण आधीच सांगते ही फक्त रेसिपी नाही आहे. हा आहे आमच्या घराचा सावळा गोंधळ स्पेशल ब्लॉग. काय बीटरूटची लिपस्टिक हवी आहे. तुला बघायचंय की आपण दोघी लावू. मध्ये मध्ये खिडकीतून एंट्री, लिपस्टिकचे एक्सपेरिमेंट्स आणि दीपकची कॉमेंट्री. तुला बघायचंय. अशी घासायची नाही बघ. लिपस्टिक कशी लावतो आपण. सगळं लाईव्ह आहे इथे. तर चला, रेसिपीपेक्षा जास्त मजा बघायला तयार व्हा. खरं सांगायचं तर हीच खरी मजा आहे. रेसिपी परफेक्ट झाली काय आणि नाही झाली काय, थोडंफार इकडे तिकडे चालायचंच, पण असे मोमेंट्स परफेक्ट असतात. हसत खेळत गेलेला वेळ या सगळ्यात सुंदर असतो. मुलं अशीच वाढतात, हसण्यात, खेळण्यात, थोडं लुडबुडत. त्यांना ओरडून शांत बसवण्यापेक्षा अशा काही आठवणी बनवणं जास्त महत्त्वाचं, कारण हीच त्यांच्या बालपणीची खरी मजा आहे, नाही का. वेळ कधी निघून जातो कळत नाही. आजचा हा गोंधळ उद्या आठवणी कधी बनतो समजत नाही. कोशिंबीर बनवायची होती म्हणून काकडी, गाजर आणि बीटरूट तर मी किसून घेतलं आणि ही किस्ता किस्ता आमचा लिपस्टिकचा एक मोठा कार्यक्रम होऊन गेला. बीटरूटचा नॅचरल गुलाबी रंग खूप छान दिसतो ओठांना. ही मी आधीच्या एवढ्या डोक्यामध्ये सेट केलं की तिला बीटरूटमुळे ब्लड कसं वाढतं किंवा काय, या सगळ्या गोष्टी माहिती झाल्यामुळे ती खूप आवडीने बीटरूट खाते. काय होतंय, काय करते. तुला नाव आठवत नाहीये का. पाठ हवाय का तुला. हे कशाला आणले तू, कुठून ते कुठून आणले तू. मग तेच म्हणतो कुठून आणले. काय आणलं हे कशाला आणले. अरे बाबा, कशाला आधी पसारा काढतेय. कोण सांगतो तुला हे करायला. आधी असं नको करू बाळ. पप्पाला करू दे तसं. तू नको करू. त्याला तिकीट बुक करायचे दादू, इम्पॉर्टंट काम चालू आहे त्याचं. अगं फक्त 2च मिनिटं दे मला. जर 1 लाख वगैरे नंबर लागला तर मग सोडूनच द्यायचं मला ते. पण चुकून लागला तर पहिला दुसरा. तुझीच काय भाजी पण जागा घेतली त्याने. 1 मिनिट, मम्मीचा पण इकडे फोन, इकडे टॅबलेट चालू आहे. अगं 1च मिनिट बाकी आहे ना. तिला ऍडजस्ट कर ना इथे. सगळ्यांना इथेच यायचंय. फोन वेगवेगळे कव्हरेज मध्ये आहेत ना. तुझं वेगळं कव्हरेज, माझं वेगळं वायफायचं. अरे काय झालंय रे बाबा. कसं करायचं आजू. मम्मीच्या टॅब मध्ये पण नंबर नाही आलाय. आजू तू क्लिक केलं होतं का. बॅक क्लिक केलं का. बुक नावावर क्लिक कर. बुक नावावर क्लिक केलं, बॅक केलं होतं काय. नाही ना, मी नाही बॅक केलं. मग ते गेलं कसं काय. मी नाही केलं काही. ते वर खाली आता गेलं नंबर. आता याच्यात तर लाखातच आहे डायरेक्ट. हे काय आहे ना, लोण्याचं फेसचं चित्र केलंय. फेस नाही का, स्टेडियम आहे. लांबून बघ. क्यू इन्फो पण होत नाही. वेबसाईट गंडली की काय. भाड्यानं नाव घेऊ नका त्या माशीचं. सरळ नाव आहे. फालतू म्हणजे लिटरली जगात टाइमपास आहे हा. लोकांना उल्लू बनवतायत हे, बाकी काही करत नाहीये. त्यांनी ती लेवल गाठली आहे आणि आता ते त्या लेवलचा फायदा घेत आहेत. तर आपण त्या लेवलवर जाण्यासाठी प्रयत्नच करत नाही. आपण त्यांच्याच लेवलमध्ये क्यू मध्ये उभे राहतो. 46,000 हा 46,000 वर आला, 58 वर आला आणि 80 तो बंद करून टाक. डायरेक्ट बंद कर. अजिबात पडत नाही बाळा. कशी काय पडशील का तू. आता सगळ्यात मी 3 केस सेट केले होते. एक 80, एक 56 आणि एक 46. मी पिल्लू आहे तुझी. काय
मी तुझी पिल्लू आहे. मला हवी कर पहिले. शांत शांत. आता बोललीस वर बसायचंय ना. मग मी परत खाली घेऊन परत वर बसवू तुला. नंतर मग आता काय करू. हिला बेडरूममध्ये पाठवून मी या चॉकलेटवरती ताव मारला. चोरून चोरून चॉकलेट खावं लागतं. हेल्दी मुलांना वाढवायचं म्हटल्यानंतर अशा अनहेल्दी खाताना मम्माला चोरूनच खाव्या लागतात. कमाल भारी चॉकलेट येते. ह्याची ऑलरेडी व्हिडिओ मी केलेली आहे, तुम्ही पाहिली नसेल तर ना ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा त्याच्या क्लिप्स ॲड केल्यात. तर ही होती ती बिस्किट्स, खूप छान. या बिस्किट्सवरती चॉकलेटचा कोट होता. यामध्ये 2 फ्लेवर होते, डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट. मी मिल्क चॉकलेटचे फॅन फॉलोअर झाले आणि दीपक डार्क चॉकलेटचा. आता हे कोणते बिस्किट आहेत, काय, कुठून घेतले, हे सगळं मी पुन्हा पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार आहे. तुमच्या व्हिडिओची ओळख व्हावी ह्यासाठी मी ह्या व्हिडिओजची क्लिप ह्यामध्ये ॲड केली आहे. तर तुम्ही स्वतः माझ्या चॅनलवरती जा. तुम्हाला ह्या चॉकलेटबद्दलची पूर्ण इंग्लिश आणि मराठीमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल. जर तुम्हाला हे बिस्किट्स प्लस चॉकलेट खाऊन बघायचे असतील तर तुम्ही पण एन्जॉय करा. त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे. खूप टेम्पटिंग दिसतात, खूप छान युनिक अशा डिझाईन्स आहेत त्याच्यावर आणि बिस्किट आणि चॉकलेटचं हे कॉम्बिनेशन कमाल भारी आहे. मस्ट ट्राय. मी तर म्हणेन नक्की ट्राय करा. पूर्ण स्वयंपाक बनवायचा बाकी आहे. कोशिंबीर बनवून झाली आहे. त्यामध्ये आता ह्या चॉकलेटचा एक ब्रेक झाला आहे. तर हे चॉकलेट्स नक्की ट्राय करा. व्हिडिओज बघा, वेगवेगळ्या प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्टमध्ये मी बऱ्याच वेगवेगळ्या आणलेल्या प्रोडक्ट्सची पण लिंक शेअर केलेली आहे. तुम्हाला ते आवडत आहेत का बघा. हवे असतील तर घ्या. त्यानंतर आता काय झालं माहिती आहे का, मी चॉकलेट खाता खाता मध्ये मध्ये मला तिला आवाज येत होता म्हणून मी खूप चोरून चोरून माझं हे चॉकलेट फिनिश केलं. मला तरी असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ बघायला जास्त मजा येत असेल माझ्या व्हॉइसपेक्षा. आता भाजीसाठी लसूण ठेचून घेते आहे. एक एक गोष्टी मी बाजूला काढून ठेवणार आहे ताटामध्ये. आता मला कोबीची भाजी बनवायची आहे. गॅस लावला आहे. कोबीची भाजी तर खूप सोपी आहे नेहमीप्रमाणेच, पण यामध्ये मी चण्याची डाळ टाकणार आहे. तुम्ही चण्याची डाळ टाकून भाजी करता की काही वेगळी करता किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी त्या टाईपने करण्याचा नक्की ट्राय करेन. कढीपत्ता, तिखट हिरवी मिरची आणि काही फिक्क्यासुद्धा वापरल्यात आणि दुसऱ्या कढईमध्ये मी फिक्की भाजी करणार आहे. तर लसूण टाकलं, त्यानंतर मिरच्या टाकून झाल्यात, कढीपत्ता टाकून झाला, फोडणी तडतडली चांगली की त्यामध्ये मी टाकते आता जिरे. आम्ही ज्या भाज्या खातो त्याच भाज्यांमध्ये भाजी तिला खायची असते, त्यामुळे मी एका साईडला कढईमध्ये फिक्की भाजी करते. त्यामध्ये टोमॅटो टाकला आहे, इथे लसूण टाकला आहे, लसणाच्या पाकळ्या छान ठेचून घेतल्यात. लसूण चांगला परतून झाला, तिकडे त्या कढईमध्ये टोमॅटो चांगला परतून झाला की त्यामध्ये हळद झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे तिखटमध्ये काही मसाले. आता ह्या साईडला सुद्धा टोमॅटो टाकून झाला आहे. हे सर्व बेसिक फोडणीच्या सगळ्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित छानपैकी शिजून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता मला यामध्ये टाकायचा आहे बटाटा. आता हा बटाटा काळा पडू नये पाण्यामध्ये टाकला होता. तर दही भाजी टाकून झाला. यामध्ये मी आता टाकणार आहे चणा डाळ. ही भिजवलेली चणा डाळ आहे आणि जर काही जणांना पोटाचा थोडाफार त्रास होत असेल तर तुम्ही अगदी थोडीशी वाफवून घेतलेली टाकलीत आधी तर भाजी थोडी पटकन होईल. म्हणजे कोबी कशी पटकन शिजते, कांदा किंवा तुम्ही जर त्यामध्ये टोमॅटो टाकता या गोष्टी पटकन शिजतात, पण चणा डाळ थोडी शिजायला वेळ जाते व भाजी त्यामध्ये जास्त गाळ होऊन जाते. त्यामुळे जर हे कॉम्बिनेशन तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट करून घ्यायचं असेल, चणा डाळ जास्त शिजून घ्यायची असेल तर थोडीशी साईडला वाफवून घ्या आणि मग या भाजीमध्ये ॲड करा. छान लागते. चणा डाळ आणि कोबीची भाजी खूप छान लागते. इथे फिक्की भाजीसुद्धा तयार झाली आधीची आणि आता करणार आहे वरण भात. कुकर लावलेला होता, डाळ शिजलेली आहे, भात रेडी आहे. वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे. अशी साधीशी एकदम साधं असं दुपारचं जेवण, वरण भात, कोबीची भाजी आणि कोशिंबीर, एवढं साधंसं छान जेवण आहे.
आता या आलूच्या भाजीमध्ये फिक्क्या मी थोडीशी डाळ टाकली म्हणजे तिची रस्सा भाजी टाईपमध्ये भाजी होईल आणि त्याला घट्टपणा येईल. ती आवडीने खाते अशा भाज्या. तर एवढं साधंसं सिंपलसं जेवण, एक चांगली सुट्टीमध्ये घालवलेला वेळ, त्यामध्ये आदूची बडबड आणि आमच्यामध्ये जो काही कार्यक्रम चालू आहे काही बुकिंग करण्याचा तर तो असा हा ब्लॉग शूट वेगळ्या पद्धतीने करायचा होता. पण जो झाला तो काही फार वाईट झाला नाही. ओल्या नारळाचं खोबरं किसून टाकलेलं आहे भाजीमध्ये, खूप छान लागतं. तुम्ही टाकता का? आवडतं का? तुम्ही कधी ट्राय केलं का? कोकणामध्ये तर प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या भाज्यांमध्ये ओल्या नारळाचा थोडासा किस टाकण्याची पद्धत आहे. छान लागतात भाज्या. पण इतर काही ठिकाणी काही वेळेस त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला जातो. म्हणजे थोड्या प्रदेशाच्या अंतरावरती रिजन वाईज हे काही छोट्या रेसिपी बनवण्याच्या पद्धती बदलतात. तर काही ठिकाणी शेंगदाण्याचा कूट टाकला जातो, तर कोकणा साईडला ओल्या नारळाचा किस टाकला जातो. तर हे जे वरून टाकण्याचे ॲडिशनल पदार्थ आहेत ना, ते या भाज्यांना खरंच खूप छान असे टेस्ट देतात. फोडणी वरणाला देऊन घ्यायचं. त्यासाठी जिरं, राई, लसूण, कढीपत्ता, टोमॅटो सर्व काही फोडणी देऊन झालं. या फोडणीमध्ये थोडंसं पाणी टाकलं म्हणजे वरण टाकल्यानंतर ते अंगावर येणार नाही गरम त्यामुळे. आणि आता मी ओल्याच नारळाचा किस फोडणीच्या वरणामध्ये सुद्धा टाकला आहे. खूप कमाल भारी कॉम्बिनेशन आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ओलं नारळ घालून केलेलं हे वरण फोडणीचं खूप छान आणि खूपच छान लागेल. गरम वाफाळलेल्या भातावरती हे फक्त वरण जरी असेल ना, तर बाकी गोष्टींची तुम्हाला गरज पडणार नाही. आता चपाती, तर मी इथे नाचणीची चपाती करते. आता नाचणीची चपाती की भाकरी, तर नेहमी चपाती करते कारण की मी नाचणीच्या पिठामध्येच थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं आणि त्याचीच मी चपाती बनवते. नाचणीमध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. लहान मुलांना थोडा रंग वेगळा असल्यामुळे खायलाही छान वाटतं. तर तुम्ही जर नाचणीचा वापर जेवणामध्ये फारसा करत नसाल तर आवर्जून करा. एखाद्या आठवड्यातून एकदा तरी करा. तेवढंच काहीतरी वेगळं खाण्यात येतं. मुलांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची सवय लागते आणि तुम्हालाही वेगळीशी चव मिळते. आता ह्या चपात्या झाल्या की माझी आजची थाळी तर तयार आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सांगा. आजचा ब्लॉग कसा वाटला ते सांगा. तर अशी झाली आजची ही रेसिपी. थोडीशी गोंधळलेली पण खूप स्पेशल. जर तुम्हालाही हा सावळा गोंधळ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण रेसिपीपेक्षा जास्त इथे प्रेम आणि मजा आहे. बाकी प्लेलिस्ट चेक करताय ना, मध्ये चॅनलवरच्या प्लेलिस्ट चेक करा. जर तुम्हाला एखादा पदार्थ आवडत असेल तर करून बघा. तो आवडला, केल्यावर खूपच छान झाला किंवा त्याबद्दल तुमच्या काही क्युरीज असतील तर नक्की विचारा कमेंट करून. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचं नक्की ट्राय करेन. तर अशी होती आमची सिंपलशी आजची थाळी. नाचणीची चपाती, त्यानंतर फोडणीचं वरण, भात आणि कोबीची भाजी आणि कोशिंबीर. लहान मुलांच्या फिक्क्या भाज्यांचे सुद्धा वेगळे प्लेलिस्ट आहे, तीसुद्धा तुम्ही चेक करू शकता. टिफिनच्या बऱ्याच ब्लॉग्स आहेत, त्या तुम्ही चेक करू शकता. अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, नक्की चेक करा. आता कोशिंबिरीला काही ठिकाणी फोडणी दिली जाते कढीपत्त्याची, तर मला ती नव्हती द्यायची म्हणून मी स्किप केली. पण तुम्ही जर तडका दिलात तर खूप छान लागतो. कोशिंबिरीमध्ये दही आधीच मिक्स नाही केलं, पाणी पण सुटतं आणि त्याला थोडंसं सेपरेट करून चाट मसाल्यासोबत खायचं होतं, त्यामुळे मी मिक्स नाही केलं. वरणावर तुपाची धार आणि जेवण तयार आहे.